पौष्टिक, हलकी, पोटाला आराम देणारी अशी दुधी भोपळ्याची खीर आज आपण बनवतोय. दुधीमध्ये 95% पाण्याचंच प्रमाण असतं, म्हणून पित्त, जळजळ, पोटफुगी असं काहीही होत नाही. उलट शरीर थंड ठेवायला, पचन हलकं ठेवायला आणि स्किनसाठी पण उत्तम आहे. यातना फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, भरपूर अँटीऑक्सिडंट मिळतात. आता या इतक्या बहुगुणी भोपळ्याची खीर तर मग किती भारी असणार आपल्या आरोग्यासाठी, हो ना? चला, तर आज आपण ही मस्त अशी दुधी भोपळ्याची खीर बनवूया. खिरीसाठी सुरुवातीला मी दूध तापायला ठेवले अर्धा लिटर. त्यानंतर काजू आणि बदाम छान अशी पूड करून घेतली मिक्सरला. एक असा चांगला मध्यम आकाराचा दुधी भोपळा होता. दुधी भोपळा जरासा जून होता, म्हणून त्याची वरची साल काढून किसून घेतला. कवळा असेल दुधी भोपळा तर तसाच किसला तरी अजून छान लागते ही खीर. आता कढईमध्ये मस्त 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलं. त्यामध्ये हे दुधी भोपळा किसलेला होता तो टाकला. 2 मिनिटं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपल्या खिरीसाठी जेवढी आवश्यक आहे तेवढी 1 वाटीभर साखर घालून घेतली. आता हा संपूर्ण दुधी भोपळा ह्या साखरेमध्ये छान असा शिजवून घेऊया. म्हणजे ना दुधी भोपळा वेगळा आणि साखर घातलेलं दूध वेगळं असं हे भोपळ्याचं खीर लागणार नाही. तर त्यासाठी साखरेमध्ये छान दुधी भोपळा शिजवून घेतला. मग उकळलेलं पूर्णपणे अर्धा लिटर साईसहित दूध यामध्ये घालून घेतलं. संपूर्णपणे हे एकदा मिक्स करून घ्यायचं. गॅसची आच मिडियम ठेवायची. याला आपल्याला आता शिजवायची जास्त गरज नाही. त्यामध्येच आपण ही दुधी भोपळ्याची खीर मिळून येण्यासाठी काजू आणि बदामाची जी मिक्सरवर पूड केली होती ती घालून घ्यायची. परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वेट लॉससाठी सुद्धा ह्या दुधी भोपळ्याचा रस बघा सकाळी सकाळी पहिल्यांदा पिला जातो. यामध्ये पाव चमचा वेलदोड्याची पूड टाकून घेऊया. छान असं हे मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट परत ह्याला छान दुधामध्ये मिक्स होईल असं उकळू द्यायचं. तयार झाली आपली ही मस्त दुधी भोपळ्याची खीर. असेल तर वरून थोडे केसरच्या काड्या घालायच्या. अशी ही आरोग्यदायी खीर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली रेसिपी तर आपल्या वेदिका रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा.